ठीक आहे. तर आता आपण मागच्या सेशन मध्ये काय बघितलंय, वी डिस्कस्ड द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड. We discussed various parameters of electrostatic field as well as magnetostatic field. We also discussed units of these parameters, units of these parameters. आणि आपण असं डिस्कस केलंय, कम्पेअर केलंय, in electrostatic field or electrostatic field is based on two fundamental laws: Coulomb's law, Gauss law. Similarly, magnetostatic field is based on two fundamental laws: Biot-Savart law and Ampere circuit law. एम्पियर. आता हा जो पहिला युनिट झाला तो इलेक्ट्रोस्टॅटिक वर होता, अँड सेकंड युनिट इज ऑल्सो बेस्ड ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मीन्स व्हॉट? द फील्ड क्रिएटेड बाय स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? इलेक्ट्रिक चार्ज एकाच लोकेशनला आहे, तो इकडे तिकडे फिरत नाही. त्याच्यामुळं अवतीभोवती जे काय फील्ड तयार होईल, फील्ड आपल्या डोळ्याने कधी दिसत नाही, पण ते असतं. तर जे फील्ड तयार होईल ते सुद्धा काय असेल? स्टॅटिक, म्हणजे स्टेबल असेल. अशा फील्डला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता युनिट 2 त्याच्यावरच आहे. युनिट 2 मध्ये काय आपल्याला बघायचंय? यू सी, वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीनिंग ऑफ कंडक्टर, व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायलेक्ट्रिक. ओके, आता कंडक्टर सर्वांनाच माहित आहे. मग कंडक्टर सुपर कंडक्टर असेल, साधा कंडक्टर असेल, मग प्रत्येक कंडक्टरला कंडक्टिव्हिटी असते की नाही? कंडक्टिव्हिटी सिम्बॉल इज दिस. दिस इज द सिम्बॉल ऑफ कंडक्टिव्हिटी. ओके. डायलेक्ट्रिक, युअर मीडियम कॅन बी कंडक्टिंग मीडियम और युअर मीडियम. मीडियम म्हणजे काय? आता मी तुमच्याशी बोलतोय, ही काय आहे? हवा. हवा म्हणजे फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे काय असतं? डायलेक्ट्रिक मीडियम. तुमच्या आणि माझ्यामध्ये समजा आता काय आहे? माझ्या अवतीभोवती काय आहे सध्या? फ्री स्पेस. So medium around me is dielectric medium. कळतंय ना? डायलेक्ट्रिक मीडियम जर असेल तर त्या मीडियमचं पॅरामीटर, सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर कोणता असतो? एप्सिलॉन. ओके. म्हणजे एक डायलेक्ट्रिक मीडियम दुसऱ्या डायलेक्ट्रिक मीडियम पासून वेगळं कसं असेल? तर एप्सिलॉनच्या व्हॅल्यूनुसार. एखाद्या डायलेक्ट्रिक मीडियमची एप्सिलॉनची व्हॅल्यू कमी असेल, दुसऱ्या डायलेक्ट्रिक मीडियमची एप्सिलॉनची व्हॅल्यू जादा असेल. कळतंय का? Epsilon is very permittivity, that is called as permittivity. Permittivity is very important parameter for dielectric medium. आणि कंडक्टिंग मीडियम साठी काय पॅरामीटर महत्वाचं आहे? समजा हे कंडक्टिंग मीडियम आहे, हे सुद्धा कंडक्टिंग मीडियम आहे, मग कोणतं चांगलं? तर मग आपण काय चेक करणार? सिग्मा व्हॅल्यू, ही व्हॅल्यू चेक करणार कंडक्टिव्हिटीची. ठीक आहे, ज्याची जादा तो चांगला कंडक्टर. आता पोलरायझेशन हा जो नवीन कन्सेप्ट आहे तो काय प्रकार आहे? पोलरायझेशन म्हणजे काय? समजा तुमच्या एरिया, हा एरिया आहे तुमचा, असं एरिया आहे, आणि ह्या एरियामध्ये किंवा ह्या मीडियम मध्ये समजा असे होल्स आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ठीक आहे. आणि ह्याच एरियामध्ये किंवा ह्याच मीडियम मध्ये निगेटिव्ह चार्जेस सुद्धा आहेत, समजा असे. स्क्रीन दिसते का रे जोशी? जोशी, दळवी, शालीन दळवी? येस सर, दिसते. ओके ओके. आता सपोज या मीडियम मध्ये, ह्या मीडियम आहे काहीतरी, आणि ह्या मीडियम मध्ये काय दिसतंय? पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस. आता जर मी तुम्हाला म्हटलं की बाहेरून असं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मी अप्लाय केलं, सपोज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड टू दिस मीडियम. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर मी अप्लाय केलं तर काय होईल माहिती का? काय होईल रे अंदाजे? अण्णासाहेब, सुशांत, काय अंदाज येतोय तुम्हाला? सांगता येईल का? ह्या मीडियम मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत, आणि ह्या मीडियमला मी बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अप्लाय केली, ई बार लावला, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, तर काय होईल रे अंदाजे? सुशांत, डिस्प्लेशन होईल. काय होईल सांगा बरं? अंदाज काय होईल? जोशी सांगा, तुम्ही कुणी सांगा. काय? चार्जेसची मुवमेंट होईल. करेक्ट, व्हेरी गुड. करेक्ट, व्हेरी गुड. कसं होईल माहिती का? कसं होईल सांगतो मी. याने होणार काय माहिती का?
आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय होईल माहिती का, पॉझिटिव्ह चार्जेस सगळे एका बाजूला येतील आणि निगेटिव्ह चार्जेस सगळे विरुद्ध बाजूला जातील. जाणार का नाही अण्णासाहेब? हो सर. हा, मग याला ह्या कन्सेप्टला काय म्हणायचं मग आता? काय म्हणायचं? Polarization. पोलरायझेशन. Very good. Polarization means you are doing the polarization. Electric charges are grouped together on one side and negative charges are grouped together on another side. आता फॉर एक्झाम्पल इवन आपण हा शब्द जो आहे पोलरायझेशन हा पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आपण ऐकतो, टीव्हीवर ऐकला असेल. आता जे पॉलिटिकल पार्टी ते म्हणत असतात की पोलरायझेशन नका करू, पोलरायझेशन नका करू, म्हणजे इकडे हे लोक वेगळे नका करू, ते लोक वेगळे नका करू, तुमच्या स्टेटमेंटमुळे पोलरायझेशन होऊ राहिलंय. पोलरायझेशन म्हणजे काय, एका विचाराचे लोक किंवा एका चार्जेसचे गोष्टी सगळ्या एका बाजूला जातात आणि दुसऱ्या एंटिटी लोक सगळे एका दुसऱ्या बाजूला जातात. आता हे कसं शक्य झालंय? ड्यू टू एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आता आपल्याला तो पोलरायझेशनचा कन्सेप्ट शिकायचा आहे आणि त्या पोलरायझेशन मध्ये किती फॉर्म्युले आहेत, साधारणतः 3 ते 4 फॉर्म्युले आपल्याला बघायचे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय रे? सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणता या युनिट मध्ये? तुम्हाला मगाशी सांगितलं मी, बाउंड्री कंडिशन्स. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बाउंड्री कंडिशन कशी असते बघा, अशी बाउंड्री आहे. इकडं पहिला मीडियम आहे, तो मीडियम कोणताही असू शकतो. हा तिकडे दुसरा मीडियम आहे, हा मीडियम कोणताही असू शकतो. आता माझ्या अवतीभोवती कोणतं मीडियम आहे रे? आत्ताच सांगितलं मी, फ्री स्पेस आहे ना. माझ्या अवतीभोवती काय आहे सध्या? आणि मी जे बोलतोय तो काय सिग्नल आहे, हा व्हॉइस सिग्नल आहे. हा व्हॉइस सिग्नल कुठून जाऊ राहिलाय? हवेतून जातोय की नाही? करेक्ट ऑर नॉट? हा, माझा व्हॉइस सिग्नल फ्री स्पेस मधून चाललाय, तो प्रोपॅगेट होतोय, फ्री स्पेस मधून प्रोपॅगेट होतोय. माझा व्हॉइस सिग्नल कोणाला दिसतो का रे? गौरी, दिसतो का? नाही सर. हा, करेक्ट. तसंच मग आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे आहे ते दिसत नाही, मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड दिसत नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दिसत नाही. तुमचा मोबाईलवर आपण बोलतो, त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल बाहेर पडतात. ते कुठून बाहेर पडतात? तर ते मीडियम मधून बाहेर जातात, या मोबाईल पासून बाहेर होतात ते, आणि जे काय अवेलेबल मीडियम असेल त्यातून ते बाहेर जातात. मग ह्या मीडियम मधून जात असताना ते कसे जातात, किंवा त्या मीडियमचा काही इम्पॅक्ट त्या सिग्नल होतो का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. समजा हा मोबाईल आहे, याच्या अवतीभोवती फ्री स्पेस आहे, आणि दुसरा मोबाईल घेतला मी आणि त्याच्या अवतीभोवती गॅसियस मीडियम आहे, गॅसियस आहे किंवा कंडक्टिंग मीडियम आहे. ठीक आहे, तर ह्या पहिल्या मोबाईल मधून जे काही सिग्नल जाते फ्री स्पेस मधून आणि दुसऱ्या मोबाईल मधून सिग्नल जाते कंडक्टिंग मीडियम मधून, तर काही फरक पडेल का, असं एक आपल्याला एक उत्सुकता आहे, एक आपल्याला क्युरियोसिटी आहे समजून घेण्याची. म्हणून आपल्याला काय शिकायचे? बाउंड्री कंडिशन्स वी हॅव टू लर्न. सपोज दिस मीडियम इज डायलेक्ट्रिक मीडियम विथ permittivity epsilon 1, and suppose this is the second dielectric medium with permittivity epsilon 2. So what will happen at the boundary between these two? हे आपल्याला बघायचंय. म्हणजे समजा इलेक्ट्रिक सिग्नल असा इथं आला, तर इथं आल्यानंतर त्याची काहीतरी अँप्लिट्यूड असेल, आणि मग ज्यावेळेस तो बाउंड्री क्रॉस करेल त्यावेळेस त्याची डायरेक्शन अशीच राहील का अशी होईल, आणि मॅग्निट्यूड सेम राहील का कमी जादा होईल, ते आपल्याला बघायचं. मग कोणते कोणते पॅरामीटर बघायचे बाउंड्रीवर? आपल्याला बाउंड्रीवर चेक करायचं आहे ई बार काय राहतो, म्हणजे चेंज होतो की बदलतो. आणि दुसरा पॅरामीटर कोणता बघायचा आहे? डी बार. म्हणजे ह्या बाउंड्री डी बार जो आहे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, ह्या मीडियम मध्ये काय असेल आणि ह्या मीडियम मध्ये काय असेल, या बाउंड्रीमुळे काय होईल, आणि या बाउंड्री एक्झॅक्टली बाउंड्रीवर काय असतील हे पॅरामीटर. कळतंय का? तर आपण परत एकदा बघू. पहिलं मीडियम हे, दुसरं मीडियम हे. पहिलं मीडियम डायलेक्ट्रिक मीडियम आहे समजा विथ epsilon 1, permittivity epsilon 1. Second medium is also dielectric medium with permittivity epsilon 2. Due to this boundary between these two dielectric media, what is the value of E bar and D bar at exactly at the boundary points? Boundary points ला
ई बार आणि डी बारच्या व्हॅल्यूज काय असतील आणि ह्या मीडियम मध्ये काय असतील आणि ह्या मीडियम मध्ये काय असतील हे सगळं आपल्याला कुठे शिकायचं आहे? डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. सुशांत समजलं का? येस सर. हा, आता दुसरी बाउंड्री कंडिशन कोणती आहे मग सिलेबस मध्ये? वाचा बरं स्क्रीनवर. Conductor dielectric. व्हेरी गुड. डायलेक्ट्रिक कंडक्टर. म्हणजे पहिला मीडियम तुमचा काय असेल? कंडक्टिंग मीडियम. दुसरा असेल डायलेक्ट्रिक मीडियम. मग ह्या दोन मीडियमच्या बाउंड्रीमुळे काय होणार आहे? ई बार किती असेल बाउंड्रीवर, डी बार किती असेल? ओके, असं आपल्याला बघायचं. आणि तिसरी बाउंड्री कंडिशन काय बघायची आपल्याला? फर्स्ट मीडियम इज फ्री स्पेस, सेकंड मीडियम इज डायलेक्ट्रिक मीडियम. फ्री स्पेस ची परमिटिव्हिटी किती असते रे? Epsilon 0. व्हेरी गुड, एप्सिलॉन 0. आणि सेकंड मीडियमची परमिटिव्हिटी काहीतरी एप्सिलॉन असेल, एप्सिलॉन 1 असेल किंवा एप्सिलॉन 2 असेल. याची एप्सिलॉन 0, याची एप्सिलॉन. तर त्याची सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ज्या आपल्याला जर डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन जर समजली तर फ्री स्पेस डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन एक्झॅक्टली सेम आहे. एक्झॅक्टली सेम आहे, फक्त 1% बदल आहे. म्हणजे तुम्हाला खऱ्या किती बाउंड्री कंडिशन शिकायच्या आहे? 2च शिकायच्या आहे. डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन अँड कंडक्टर डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. या 2 शिकले तर तिसरी ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल. 1% बदल आहे, 1% चेंज. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचंय पॉइझन्स अँड लॅपलास इक्वेशन. हा फक्त 4 लाईनचा डेरिव्हेशन आहे. हाऊ मच लाईन? 4 लाईन डेरिव्हेशन. ओनली 4 लाईन डेरिव्हेशन. व्हेरी सिम्पल. आणि नंतर आपला शेवटचा कन्सेप्ट आहे एनर्जी डेन्सिटी. थेरॉटिकल आहे. संपला आपला युनिट, संपला. ठीक आहे. आता मला फक्त तुम्हाला आता हे सांगायचं आहे की ह्या ज्या बाउंड्री कंडिशन तुम्हाला दिसत आहे, या बाउंड्री कंडिशन ज्या आहेत त्या 2 इक्वेशनवर डिपेंड आहेत. म्हणजे बाउंड्री कंडिशन आपल्याला मिळवायची आहे. ही कंडिशन, त्याला 2च इक्वेशन वापरायची. फर्स्ट इक्वेशन इज वर्क डन इज इक्वल टू मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार, डॉट प्रोडक्ट डीएल बार. ही एक इक्वेशन वापरायची आहे. And second equation I want to use in boundary condition derivation is, second equation is electric flux or Q is equal to integration d bar dot product ds bar. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट डीएस बार. आता मला तुम्ही कुणीही सांगा हे पहिलं इक्वेशन जे आहे ते कशाचं इक्वेशन आहे? D bar. नाही, पहिलं इक्वेशन कशाचं आहे? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार. हे कशाचं इक्वेशन? वर्क डन. व्हेरी गुड. इलेक्ट्रिक वर्क डन. वर्क डन. आता वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला ह्या डेरिव्हेशन मध्ये वापरायचा आहे, तिन्ही डेरिव्हेशन मध्ये. आणि हा दुसरा कशाचा फॉर्म्युला आहे रे? Electric flux. नाही, हा कुठं शिकलो पण आपण? मॅग्नेटिक. हा कुठं शिकलो? आठवतंय का? हा कुठं शिकलो आपण? गॉस लॉ. व्हेरी गुड. गॉस लॉ मध्ये आपण हे इक्वेशन शिकलेलो आहे. म्हणजे आपल्याला वर्क डनचं आणि गॉस लॉचं इक्वेशन वापरून ह्या बाउंड्री कंडिशन डिराईव्ह करायच्या आहेत. ठीक आहे. बाउंड्री कंडिशन आपल्याला डिराईव्ह करायची आहे. ठीक आहे. तर आता हे आहे. आता गंमत अशी आहे, समजा ही बाउंड्री आहे, पहिलं मीडियम इथं आहे आणि हे दुसरं मीडियम आहे. आणि सपोज तुम्हाला डी बार पॅरामीटर शोधायचं आहे बाउंड्रीला. डी बार. आता मला सांगा, डी बार जर तुमचा असा असेल, हे तुमचं डी बार आहे, तर डी बार आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल का? टँजेन्शियल कंपोनंट आणि नॉर्मल कंपोनंट मध्ये डिझॉल्व्ह करता येईल का? हो, येईल. म्हणजे बघा, तुमचा डी बार व्हेक्टर असा आहे बाउंड्रीला, तर मी याला रिझॉल्व्ह करू शकतो ना असं, नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ डी बार अँड टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ डी बार. असं करता येईल का रे सुशांत? हो. जमेल ना? हो. हो सर. हो. त्याचप्रमाणे माझ्याकडे ई बार आहे, असा ई बार आहे. ई बार करता येईल का मला रिझॉल्व्ह?
अलॉंग इन नॉर्मल कॉम्पोनंट अँड टँजेन्शियल कॉम्पोनंट. जमेल ना? हो सर. Yes, sir. हा, व्हेरी गुड. Yes. मग आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, जर टँजेन्शियल कॉम्पोनंट शोधायचा असेल, हा म्हणजे टँजेन्शियल म्हणजे काय, बाउंड्रीला टँजेन्शियल आणि हा बाउंड्रीला नॉर्मल कॉम्पोनंट, बाउंड्रीला नॉर्मल. तर नॉर्मल कॉम्पोनंट मिळवण्यासाठी आपण पहिली इक्वेशन वापरतो. ई बार आणि डी बारचं नॉर्मल कॉम्पोनंट मिळवण्यासाठी काय वापरतो आपण, वर्क डनचा फॉर्म्युला वापरतो. आणि टँजेन्शियल कॉम्पोनंट ई बार आणि डी बारचे मिळवण्यासाठी आपण गॉस लॉ वापरतो. समजलं का? आता सांगा बरं, परत एकदा मला सांगा, बाउंड्री कंडिशन मध्ये नॉर्मल कॉम्पोनंट ई बार आणि डी बारचे नॉर्मल कॉम्पोनंट मिळवण्यासाठी कोणती इक्वेशन वापरायची? वर्क डन. व्हेरी Work गुड. done. हा, आणि नॉर्मल हा टँजेन्शियल कॉम्पोनंट ई बार आणि डी बार मिळवण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा? गॉस लॉ. Gauss law. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे वा, छान छान. तर आता आपलं इथपर्यंत आपलं झालंय. आता आपण आज थांबून घेऊया आणि पुढच्या लेक्चरला आपण हे कन्सेप्ट पटपट पटपट कव्हर करूया, एक 3-4 लेक्चर मध्ये, 5 लेक्चर मध्ये. तर नेक्स्ट लेक्चरला बऱ्याचशा मुलांना सांगा तुम्ही जॉईन व्हा आणि याचं सगळं समजून घ्या. नंतर तुम्हाला या गोष्टी मला तरी रिपीट करणं शक्य नाही, कारण एवढं सोपं नाही, वेळ पण फार जातोय. मला आता जवळपास 2 तास गेले तुमचं प्रिपेअर करायला, वेळ गेलाय मला बराचसा. ओके, तर आणि तुमच्या नंतर तुम्हाला तकलीफ होईल या गोष्टीची, कारण कन्सेप्च्युअल जर नसेल समजलं तर तुम्हाला हे पाठ करणं शक्य नाहीये. कन्सेप्च्युअली समजून घ्या. लेक्चरला यायला काय अडचण आहे, नुसतं ऐकायचं, मस्त ऐकायचं छानपैकी, काही क्वेश्चन असेल ते विचारायचे. एवढं सोपं दिलं सोडून मग अवघडात कशाला पडायचं? ठीक आहे. सो टुडे आय विल स्टॉप हियर. टुडे वी डिस्कस द सिलेबस of unit number 2. We discussed little bit concepts behind each point. In the next lecture onward, I will cover all these points in detail. So today we will stop here. Thank you very much. Okay.